नमस्कार मित्रांनो, रोशन म्हात्रे या चॅनल तुमचं सहर्ष स्वागत. आणि आपला घोटचा सर्जा जर त्याच्यावर अन्याय होत असेल तर ठाणा रायगड याही सहकार्य करावं त्याला आणि त्याला न्याय मिळवून द्यावा. आणि आम्ही पण तुम्हाला सहकार्य करणार आहोत आणि तुमच्या मागं आम्ही पण उभं राहणार आहोत. आणि कुणाचा पण बैल झाला, गरिबाचा असो का मोठ्या माणसाचा असो, सर्जाला जर न्याय भेटत नसेल तर आमच्यासारखे गरीब बैलवाल्यांचं काय होणार. त्याच्यासाठी प्रत्येक बैलवाला काय करतं, आपलं नाव मोठं होण्यासाठी किती पैसे खपवतं, काय करतं ते कोणाला माहीत नसतं. आपली बैला पुढे जाण्यासाठी आपण काय करतो, घाटावर पाठवतो. बैल घाटावर गेलाच पाहिजे असं काय आहे का? पहिली गोष्ट तुम्हाला वाटत असेल का युवा असा का बोलतो. असा बोलायचं कारण म्हणजे बघा, बैल जाताना आपण बैल जातो, त्यांचे टाटात पैसे येतात, टाटात असं ते पैसे आपण देतो. ते पैसे आपण देतो, ते आपण दाखवतो का आपण पैसे दिले, बॉन्ड पेपर बनवला. आपण काय करतो, ते सगळं करतो, ते चांगलं करतो, यावर झालेलं आहे असतं क्लिअर. मग बैल आपलं परत मुंबईमधनं घाटावर जातं. बैल काय करते, बैलाचा बैल काम करते. आपण काय करतो, आपलं नाव आणि त्या ज्याची बैल आहे सांभाळायला त्याचं नाव, तोच बैल उद्या पालायला लागला, मार्केटमध्ये आला, खाण्यापासून तर टेम्पो भरायपासून तर त्या बैलाच्या मागं पोरं असतात, त्यांना सगळं आपण घरचं करतो. नाव त्यांचं लागतं, आपला लागत नाही. नका ना राहू नका, फक्त बैल मुंबईमध्ये असो का घाटावर असो, ज्याचा बैल आहे त्याचेच नाव पालवा. आपण चुकीचं काम करतो. या गोष्टी आता ना सुधारल्या तर पुढं होणार नाही. यावर करताना आहे ना, मला तर वाटतं काही कॅश द्यायचं सोडून द्या, चेक द्या, चेक. बिल्डर काय करतं, आपल्याला शॉर्टकटमध्ये पहिलं टोकन देणार कॅशने आपल्याला, मग चेकने पेमेंट करणार, मग एक एक महिन्याला आपल्याला हळूहळू पैसे देणार. उद्या जरी बिल्डरला माहिती का शेतकरी पाडला, त्याला जर भाव भेटत असेल तर आपण चेकमध्ये पैसे पेमेंट केलेले असतात, तर ते काय आणणार, हे माझं चेकमध्ये पैसे पेमेंट तुम्हाला झालेले आहेत, हे माझं पैसे मला एवढे द्या आणि मला त्याच्यापेक्षा व्याज द्या. तसा ह्यो घाटेही चालवलेला आहे काम. त्याची मला असं जर प्रॉब्लेम होत असेल, बैल पलाला लागल्यावरच त्यांचं डोलं लागतं. बैल जवसं पलं नाही तवसं त्यांचं डोलं लागत नाही. आणि जे आपण बैल पाठवल्यात, लक्ष द्या. बॉन्ड पेपरवर लिहिताना एकच सांगायचा, मालक एकच. मुंबईमध्ये आला न त्याचं नाव लागला ना याचं नाव लागला, तसलं काम सोडून द्या. 30,000-40,000 वासरू जातात, गाडीतनंच जातात. तोच बैल पोसून त्याला वर्षभर तयार करतात, चालायला शिकवतात. तोच बैल वासरू हाणून गटपास करतात. 40,000-50,000 वासरू तोच 3-4 लाख रुपये आपल्याला विकत देणार गटपास झाल्यावर. मग तुम्हीच जरी मेहनत केली ते 10-20 लाख रुपये द्यायची गरज लागणार नाही ना. ते खायला काय घालतात, कुटी बनवतात, गुली बनवतात, खायला ते टाकतात. आपण इकडं आपले पैशांचे तापे आहेत ना, आग्र्यांक काजू ना बदामा काय काय खायला घालतात, तेव्हा बैल तयार होतं. मुंबईवाल्यांचीच बैला पळतात, घाटाव मुंबईवाल्यांचंच नाव लागतं. आपलीच बैला नाव त्यांचा काय काम आहे, आपलंच नाव द्या. मला आगरी बांधव जर पुरं जायचं असेल तर लाईक फॉलो करायला विसरू नका. तुम्हाला वाटत असेल का यो व्हिडिओ व्हायरल होण्यासाठी करते, व्हायरल होण्यासाठी नाही. यो मुद्दा आता चालू आहे ट्रेंडिंगला, आणि विषय जर आता जागे ना झालो आपण तर नंतर जागे होणार नाही. मला सांगा, जर तुम्हाला वाटत असेल लाईक फॉलो, अरे एक घाटावरचा कोण कुणाची बैलासोबत बैलाचं दर्शन घ्यायला गेला, चालत चालत गेला तरी त्याला 1000-10,000 के लाईक. तर आपला आगरी बांधव जर जायचं असेल कुठं, काय व्हिडिओ टाके असेल, त्याला लाईक फॉलो करायला विसरता का? करा ना. जय आगरी, जय कोहली. धन्यवाद.